ओम शांती। आज 19/2/2026 चे साकार महावाक्य आहे। बाबा म्हणतात, गोड मुलांनो, आता भारत खास व गौण सारी दुनिया यावरती बृहस्पतीची दशा बसत आहे। बृहस्पती अर्थात गुरुची दशा। बाबा तुम्हा मुलांद्वारे भारताला सुखधाम बनवत आहेत। आजचा प्रश्न आहे, 16 कला संपूर्ण बनण्यासाठी तुम्ही मुले कोणता पुरुषार्थ करता? उत्तर, योग बल जमा करण्याचा पुरुषार्थ। योग बलानेच तुम्ही 16 कला संपूर्ण बनता। त्यासाठी बाबा म्हणतात की विकारांचं दान द्या, तर आत्म्यावर बसलेले ग्रहण आपोआप सुटून जाईल। बाबा म्हणतात, काम महाशत्रू आहे आणि विकार जो पतनाकडे घेऊन जातो, त्याचे दान द्याल तर तुम्ही 16 कला संपन्न अवस्थेला प्राप्त कराल। आजचं गीत आहे, तुम्ही मात पिता, आम्ही मुले तुमचे। आज महत्वाच्या काही मुद्द्यांवरती बाबांनी विस्तृतपणे विश्लेषण केलं। त्यातला प्रथम पॉइंट आहे, बाबा म्हणतात खुशीमध्ये राहा। कोणती खुशी? तर आम्हाला सुखधामाचं मालिक बनायचं आहे, सतयुगामध्ये जायचं आहे आणि 16 कला संपूर्ण बनायचं आहे। जे 16 कला संपूर्ण बनतील ते लक्ष्मीनारायणाच्या राज्यामध्ये जातील। ज्यांच्यामध्ये काही कला कमी राहतील ते त्रेतायुगामध्ये अर्थात श्रीरामांच्या राज्यामध्ये जातील। म्हणून बाबा म्हणले, तुम्हाला खुशी आनंद पाहिजे की मला 16 कला संपूर्ण बनून विश्वाचं मालिक अर्थात सुखधामाचं मालक बनायचं आहे। बाबा म्हणतात, जसं इंदिरा गांधी नेहमी म्हणायच्या की एक धर्म, एक भाषा, एक राज्य, एक मत असावं, अशी दुनिया असावी। तर बाबा म्हणतात, त्यांनी फक्त म्हटलं, आता मी अशी दुनिया स्थापन करत आहे। आणि बाबा म्हणतात, अशा दुनियेमध्ये जाण्यासाठी तुम्ही आत्मे पुरुषार्थ करत आहात। बाबांनी पुढे सांगितलं, दान द्याल तर विकारांचं ग्रहण निघून जाईल। विकारांमुळे आत्म्यावर ग्रहण लागलं, ते दान दिल्यामुळे, अवगुणांचं दान दिल्यामुळे, विकारांचं दान दिल्यामुळे आपोआपच ते ग्रहण सुटून जाईल। तर अवगुणांचं दान कोणाला द्यायचंय? तर शिव परमात्म्याला द्यायचंय। परमात्म्याला दान दिल्यानंतर बाबा आपल्याला शक्ती देतात। पुढे बाबा सांगतात, फर्स्ट क्लास भूमिका वटवणारे तुम्ही आहात आणि ही भूमिका आता हिरो पार्ट ज्याला बाबा म्हणतात, असा पार्ट आपल्याला बजवायचा आहे। आणि त्यासाठी इथे आत्म्यामध्ये चांगल्या गुणांची धारणा, आचरण, संस्कार भरायचे आहे, तरच आपण लक्ष्मीनारायणाच्या राज्यामध्ये जाऊ शकू। कारण बाबांनी आज सांगितलं, फर्स्ट क्लास पार्ट बजावणारे आहेत लक्ष्मीनारायण, आणि लक्ष्मीनारायणाच्या राज्यात जर जायचं असेल तर अशा गुणांना, आपल्याला दैवी गुणांना धारण करावं लागेल। बाबा पुढे सांगतात, स्वस्तिकामध्ये 4 भाग दाखवतात। हे 4 युगांचं प्रतीक आहे, सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग। या 4 युगामध्ये आपल्या अवस्था बदलत जातात। बाबा म्हणतात की जगन्नाथपुरीमध्ये जेव्हा भाताचा हंडा शिजवण्यासाठी ठेवला जातो, तेव्हा 4 भाग आपोआपच होतात। हे 4 युगांचं प्रतीक आहे। पण पुढे बाबा सांगतात की श्रीनाथद्वारेमध्ये मात्र खऱ्या तुपाचे, जे आपण साजूक तूप म्हणतो, शुद्ध तुपाचा नैवेद्य, भोग, प्रसाद लावला जातो। तर हे अवस्थांचं प्रतीक आहे। दोन्ही ठिकाणी श्रीकृष्णच आहेत, परंतु एका ठिकाणी फक्त भाताचा प्रसाद लावला जातो आणि दुसऱ्या ठिकाणी शुद्ध तुपाचा, वेगवेगळ्या प्रकारच्या मिष्ठान्नाचा भोग लावला जातो। त्याचं कारण आहे, सतयुगामध्ये आत्मा संपन्न, संपूर्ण आणि भरपूर होती। हळूहळू उतरत उतरत आत्मा तमोप्रधान आणि तिची क्वालिटी कमी होत गेली। त्याचं प्रतीक म्हणून मंदिरामध्ये सुद्धा अशा प्रकारे भोग नैवेद्य दाखवला जातो। अवस्था बदलत जाते। मनुष्य म्हणतात की आत्मा निर्लेप आहे, पण शिवबाबा सांगतात प्रत्येक कर्माचा लेपछेप आत्म्यावरच लागला जातो। आपण जे जे कर्म करतो शरीराद्वारे, त्या प्रत्येक कर्माचं लेपछेप हा आत्म्यावर लागतो
आणि त्यानुसार आत्मा संस्कार धारण करते व संस्कारानुसारच भविष्य प्रारब्ध किंवा भविष्य जन्म निश्चित होतो. त्यामुळे मनुष्य जे दुनियेमध्ये म्हणतात की आत्मा निर्लेप आहे, बाबा म्हणतात हे चूक आहे. प्रत्येक कर्माचा लेपछेप आत्म्यावर लागतो. म्हणून बाबा आपल्याला कर्म अकर्म विकर्माची गती समजावून सांगतात. पुढे बाबा सांगतात की आत्मा ज्ञानाला धारण करते आणि ज्ञान हेच कस्तुरी आहे. कस्तुरी जशी असते सुगंध पसरतो, तसंच ज्ञानाचा सुगंध पसरतो. नवीन नवीन पॉइंट्स मुरलीमध्ये निघत असतात आणि त्या पॉइंट्सला धारण केल्यानंतर आपलं जीवन आपोआपच बदलत जातं. बाबा म्हणले आपल्या स्वतःला घाटा करू नका. घाटा कधी पडतो? बाबा म्हणले अनाडी शब्द वापरला. जे घाटा करतात स्वतःचा ते आहेत अनाडी. म्हणून बाबा सांगतात कुणी विरलाच हा व्यापार करतो. बाबा सोबतचा जो व्यापार आहे प्रत्येक जण नाही करू शकत. हा ज्ञानरत्नांचा व्यापार आहे. म्हणजे काय? बाबाकडून ज्ञानाला धारण करायचं आहे आणि अवगुणांना आपल्याला सोडत जायचं आहे. हे अवगुण जेव्हा आपण सोडू आत्म्यावरचं ग्रहण सुटेल आणि ज्ञानाला धारण केल्यामुळे आपला जीवन कस्तुरीसारखं सुगंधित व्हायला लागेल. म्हणून बाबांनी पुढे सांगितलं शिवबाबा ज्ञानाचा सागर आहे, सौदागर आहे, रत्नागर आहे. ज्ञानाचा सागर आहे. बाबाला कुठेही शास्त्रांमधलं पुस्तक घेऊन वाचायची गरज नाही. आणि सौदा करतात साधा सरळ सोपा. अवगुण द्या, गुण घ्या. जुन्या सृष्टीतील तन मन धन लावा, चांगलं सर्व घ्या आणि नवीन दुनियेचा अधिकार प्राप्त करा. आणि रत्नागर तर आहेतच. ज्ञानाचे रत्न देतात ज्याद्वारे आपलं जीवन बदलतं. म्हणून बाबा म्हणले प्रदर्शनीमध्ये खूप जण येतात ऐकण्यासाठी, लाखो करोडो ज्ञान घेतात प्रदर्शनीत, परंतु प्रत्येक जण सेवा केंद्रावर येऊन अभ्यास करेलच, आपलं भविष्य प्रारब्ध जमा करेलच असं नाही सांगतायत. कारण इथे कोट्यावधीमधून काही आणि काही मधून काही जणच ज्ञानाला धारण करतात. स्वतःच्या जीवनाला प्रत्येक जण बदलू शकत नाहीत, संस्कारांना परिवर्तन करू शकत नाहीत. म्हणून बाबांनी सांगितलं कोट्यामधून काही आणि काही मधून सुद्धा काही. पुढे बाबा सांगतात अर्धा कल्प सुख अर्धा कल्प दुःख असं जर असलं असतं तर तुमचा काय फायदा. म्हणून पुढे बाबा सांगतात 3/4 म्हणजेच पाऊण भाग सुख आणि पाव भाग थोडं बहुत दुःख भेटेल. म्हणून आता संगम युगाचा आपल्याला वेळ, संगम युगावर आपल्याजवळ तन मन धन जे जे आहे त्या सर्वांना सफल करायचं आहे. बाबा सांगतात जर आपण इथे संगम युगावर आपला एक जन्मातील सर्व काही सफल केलं तर पाऊण भाग 3/4 भाग आपल्याला सुख मिळेल आणि 1/4 थोडं बहुत शेवटी दुःख. कारण आपण देहभान आणि देहाभिमानामध्ये येऊन काही कर्म असे केले जे आपल्याला शेवटी का होईना फेडावे लागतील. कर्माची परतफेड करावीच लागेल. म्हणून बाबा सांगतात की तुमचा फायदा आहे संगम युगावर ज्ञान घेण्यामध्ये आणि योग लावण्यामध्ये. बाबा पुढे सांगतात स्वतःला विचारा की माझ्यामध्ये कोणता काटा तर नाही ना, कोणता विकार तर नाही ना. बाबांनी उदाहरण दिलं नारद मुनीचं. नारद मुनी निघाले होते लक्ष्मीला वरण्यासाठी, हरिमुख मागितलं आणि हरिमुख प्राप्त झालं असं समजून पूर्ण त्या सभेमध्ये गेले आणि लक्ष्मीला वरण्यासाठी उभे राहिले. पूर्ण सभा हसायला लागली कारण हरिमुख म्हणजे माकडाचं मुख होतं, पाहिलंच नाही. जेव्हा पाहिलं तेव्हा खूप खूप लाज वाटली. बाबा म्हटले नारद मुनीचं उदाहरण आपल्या स्वतःसाठी आहे. म्हणून आता चेक करा की आपण लक्ष्मीला वरण्याच्या लायक योग्य बनलोयत का. बाबा पुढे सांगतात की तुम्ही ब्राह्मण आहात आणि तुमचा आधार आहे मुरली. म्हणून मुरलीमध्ये जे नवनवीन पॉइंट्स निघतात त्याचं चिंतन मंथन अध्ययन करण्याची गरज आहे. मुरली हे आपला आधार आहे आणि मुरलीमधून जे जे महावाक्य निघतात त्याला आपल्याला फक्त ऐकायचं नाही, दुसऱ्यांना फक्त ऐकवायचं नाही, तर ऐकायचं ऐकवायचं आणि आपल्या जीवनामध्ये त्याला धारणही करायचं.
म्हणून बाबा सांगतात की जे पण चित्र आहेत ते तुम्ही ठेवा, आपल्या दुकानात ठेवा, घरी ठेवा. कुणी घरी येतात त्याला तुम्ही समजावून सांगा, दुकानात कुणी येतात त्यांना ह्या चित्रावरती समजावून सांगा आणि अनेकांचं कल्याण करा. बाबा म्हणतात जर पैसे आहेत तर त्याला चांगल्या कार्यामध्ये वापरा. मग तुम्ही हॉल बनवा, चित्र बनवा. भक्तीत एक जन्म आपण धन लावतो तर त्याचा अनेक जन्म प्रारब्ध नाही भेटत. भक्तीत जेव्हा धन लावतो तेव्हा अल्प काळाचं एका जन्मापुरतं आपल्या खात्यात जमा होतं. तर संगम युगावर आपल्याला अनेक जन्माची प्रारब्ध आहे. त्यामुळे आपल्याला इथे एक जन्म सफल करायचंय आणि 21 जन्माची प्रारब्ध आपल्या खात्यामध्ये जमा करायची आहे. तर या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी केलं. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मात पिता बापदादांची आठवण, सुप्रभात, नमस्ते नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचंय आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक पित्यास आत्मिक मुलांची नमस्ते नमस्ते. धारणेसाठी आजचा मुख्य सार, तमोगुणी वायुमंडल मध्ये सुद्धा आपल्याला कसं राहायचंय. बाबांनी सांगितलं जे काटे आहेत त्या काट्यांना अवगुणांना काढायचं आहे, तपासून पाहायचं आहे की कोणते अवगुण माझ्यामध्ये आहेत आणि रामपुरीमध्ये जाण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. दुसरा पॉइंट आहे अविनाशी ज्ञानरत्नांचा सौदा करून कल्याण आपलेही करायचे आहे आणि अनेकांचंही कल्याण करण्यामध्ये वेळ द्यायचा आहे. पवित्र बनायचंय आणि पवित्र बनवायचंय. आजचं वरदान आहे तमोगुणी वायुमंडल मध्ये आपली स्थिती एकरस अचल अडोल ठेवणारे मास्टर सर्वशक्तिवान बना. बाबा म्हणतात दिवसेंदिवस परिस्थिती अति तमोप्रधान बनत आहे. आपलं जीवन कमल फूल सारखं बनवा. कमल पुष्प जसं न्यारं आणि प्यारं राहतं, जितकं अलिप्त राहतं तितकं ईश्वराचे प्रिय आपण बनू शकतो. म्हणून मास्टर सर्वशक्तिवान आहोत ही स्मृती आपल्याला ठेवायची आहे. आणि जी प्रकृती परीक्षा घेते, संबंधांमध्ये परीक्षा येते, कधी कधी आपल्या बाह्य परिस्थिती पण परीक्षा घेतात. या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला अचल अडोल राहायचं आहे. त्यासाठी मास्टर सर्वशक्तिवान ही स्मृती आणि कमळासारखं या सर्वांमध्ये राहून अलिप्त न्यार सुविचार आहे आजचा. वरदाता बाबा आपला खरा साथीदार आहे, त्याला आपला खरा साथीदार बनवा तर वरदानाने आपली झोळी सदैव भरून राहील. आजचा अव्यक्त इशारा आहे एकता व विश्वास याद्वारे सफलता संपन्न बनण्यासाठी आज बाबा सांगतात ज्ञानाच्या द्वारे विश्वात एक धर्म, एक मत, एक राज्य स्थापन होणार आहे. बापदादांचे जसे संस्कार आहेत तसे संस्कार आपल्याला आपल्यामध्ये भरायचे आहेत. बापदादा समान संपन्न बनायचे आहे आणि मग आपल्याद्वारे बाबांना प्रत्यक्ष करायचं आहे. तर या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी मुरलीमध्ये सांगितलं आहे की कसं भारताचं परिवर्तन होणार आहे, कशा पद्धतीने हे 4 युगांचं चक्र चालू आहे, आपल्याला आपल्या स्वतःमध्ये एक बदल कसा करायचा आहे, या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी केलं आहे. ओम शांती.